जगामध्ये सध्या एकच विषय गाजतोय, तो म्हणजे इराण आणि इराणच. इराणचे सर्वोच्च नेते खामोनी आता गेले आहेत आणि लोकांच्या मनात तेव्हापासून एक धाकधूक सुरू झाली आहे की आता या देशाचं काय होणार. पण विषय फक्त इराणपुरता मर्यादित नाहीये. तुम्ही मागचा इतिहास काढून बघा. सदाम हुसेनचा इराक असो, गदाफीचा लिबिया असो की सिरिया आणि अफगाणिस्तान, ही सगळी राष्ट्र एकेकाळी सुखी आणि समाधानी होती. पण तिथे मग एकच थर्ड अँगलची म्हणजेच अमेरिकेची एंट्री झाली आणि बघता बघता या देशाचं पार स्मशान झालं. लोकांना वाटलं होतं अमेरिका तिथं लोकशाही आणायला गेली होती, पण विषय लोकशाहीचा नसून विषय डॉलरचा आणि तेलाचा होता. जो देश अमेरिकेच्या डॉलरला नडला तो देश अमेरिकेनं पार रसातळाला नेला. असं कोणतं सपान या देशांनी पाहिलं होतं की ज्याची शिक्षा त्यांना आजपर्यंत भोगावी लागते. आणि आता इराण खरंच पुढचा इराक होणार का? अगोदर इराक, लिबिया, सिरिया, अफगाणिस्तान यांना अमेरिकेनं उद्ध्वस्त करून टाकलं. आता इराणचा नंबर लागणार का? अमेरिका अजून किती देशांना उद्ध्वस्त करणार आहे आणि हे ऑपरेशन लॉयन्स रॉयल काय आहे? आजच्या व्हिडिओत हेच पाहूया की अमेरिकेचं हे डर्टी पॉलिटिक्स काय आहे, हे सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. काय इराणलाही अमेरिका इराक, लिबिया, सिरिया, यमन आणि अफगाणिस्तान प्रमाणे बर्बाद करून टाकेल? हा सवाल आज जगातील प्रत्येक माणसाच्या मनात आहे जो आंतरराष्ट्रीय राजकारण समजतो. आणि खास करून जेव्हा इराणचे सर्वात शक्तिशाली नेते खामोनी यांचा मृत्यूची बातमी येते, ज्या पद्धतीनं त्यांना मारलं गेलं आहे, त्यांच्या खानदानाला संपवलं गेलं आहे, त्यांच्या फौजी साथीदारांना नेस्त नाबूद केलं आहे, त्यानंतर हा प्रश्न निर्माण होतो की अमेरिका आता इराणलाही त्या बाकींच्या खाडी देशांप्रमाणे बर्बाद करून टाकणार का? अमेरिकेची ही जुनीच फितरत राहिलेली आहे की जो कोणतंही राष्ट्र त्यांच्यापेक्षा वेगळी वाट निवडण्याची हिम्मत करतो, जो त्यांच्या डॉलरची गोष्ट मानत नाही, जो त्यांच्या हो मध्ये हो मिळवत नाही, अमेरिका तिथं लोकशाही आणि शांतता स्थापनेच्या नावाखाली एंट्री घेण्याचा प्रयत्न करतो. अनेक वेळा ते तिथल्या लोकांना आपसामध्ये भिडून देतात आणि एकूणच जे अमेरिकेला सोबत मानत नाहीत, अमेरिकेला सोबत घेत नाहीत, त्या हसत्या खेळत्या देशाला ते उद्ध्वस्त करून टाकतात. याचे अगणित उदाहरणं आहेत. इतिहास गवाह आहे. तुम्ही मागे वळून पहा. कोणताही देश ज्याने अमेरिकेशी वैर घेतलं, त्याच्या धोरणांना आव्हान दिलं, जसं पाकिस्तानमध्ये इम्रान खाननं दिलं होतं, बांगलादेशमध्ये शेख हसीना यांनी दिले होते, अमेरिका त्याला आपल्या डोळ्यातील खुपणार कातडं बनवून घेते. हा एक असा पॅटर्न आहे जिथे पहिलं त्या देशाला आर्थिक रूपाने वेगळं पाडलं जातं, मग तिथल्या सरकारच्या विरोधात लोकांमध्ये असंतोष भडकवला जातो. शेवटी जेव्हा महागाई वाढते, सरकारच्या धोरणाविरोधात लोकांचा राग असतो, तेव्हा तिथल्या संसाधनावर कब्जा करण्यासाठी हस्तक्षेप केला जातो. अमेरिका तिथं आपल्या सेना आणि गुप्तचर यंत्रणाच्या माध्यमातून तबाही माजवतं. आणि म्हणूनच आज प्रश्न असा आहे की ते इराणमध्ये देखील हेच काम करतील का? तेलाचा जो खेळ वेंझुनामध्ये दिसला तसाच परिणाम आता इराणमध्ये दिसेल का? अमेरिकेनं हे काम खूप साऱ्या देशांसोबत केलं आहे, जसं की इराकमध्ये तेलाचा व्यापार युरोमध्ये करणं ही सदाम हुसेन यांची सर्वात मोठी चूक ठरली होती, ज्यामुळे ते बर्बाद झाले. इराकच्या बर्बादीची कहाणी ही 2003च्या हल्ल्यानंतर सुरू होते, ज्याने मध्य पूर्वेचा पूर्ण चेहराच बदलून टाकला. सद्दाम हुसेन यांच्या काळात इराक एक ताकदवान मुल्क होतं. तिथली शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था पूर्ण अरब जगासाठी एक मिसाईल होती. लोकांकडे संसाधनं होती, देश इंडिपेंडंट होता. हे खरं आहे की सद्दाम हुसेन यांचा एक दुसरा पैलूही होता. ते एक कडक हुकुमशाह होते. सत्तेसाठी स्वतःच्या रक्ताच्या लोकांचा बळी देण्यातही त्यांनी मागे पुढे पाहिलं नव्हतं. कुर्दावर रासायनिक हल्ले केले, इराणसोबत युद्ध लढले, लाखो लोक मारले गेले. ते एक क्रूर व्यक्ती होते, पण त्यांच्या या देशामध्ये ते एक पॉप्युलर व्यक्ती देखील होते. पण सदाम जगाच्या आणि मीडियाच्या नजरेत तेव्हा वाईट बनू लागले जेव्हा त्यांनी घोषणा केली की इराक आता आपलं तेल हे डॉलरच्या ऐवजी युरोमध्ये विकेल. हा अमेरिकेच्या पेट्रो डॉलरवर, त्यांच्या साम्राज्यावर थेट हल्ला होता. डॉलरची जागतिक धाक वाचवण्यासाठी अमेरिकेकडून एक खोटं बोललं गेलं, ज्याने पूर्ण जगाला फसवलं गेलं आणि कोणत्याही पुराव्याशिवाय इराकवर हल्ले झाले. बॉम्बबारीमध्ये रुग्णालय आणि शाळा आता मलब्यामध्ये रूपांतरित झाल्या आणि सद्दाम हुसेन यांना फाशी देण्यात आली. सद्दाम गेल्यानंतर इराकला लोकशाही नाही तर अराजकता मिळाली. शिया आणि सुन्नी यांच्या खुनी संघर्ष सुरू झाला आणि इथूनच ISI सारख्या धोकादायक आणि खतरनाकी दहशतवादी संघटना जन्माला आल्या. आज इराकमध्ये तेलाचा मोठा साठा तर आहे,
पण तिथल्या सामान्य नागरिकांकडे वीज, स्वच्छ पाणी आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत गोष्टी नाहीत. आता लिबियाबद्दल बोलूया. लिबियामध्ये काय गोल्ड दिनारचं स्वप्न गदाफीच्या मृत्यूचं कारण बनलं होतं. गदाफीच्या नेतृत्वाखाली लिबियानं आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत आणि विकसित देश झाला होता. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की लिबियाच्या जनतेला मिळणाऱ्या सुविधा युरोपच्या कोणत्याही देशाला हेवा वाटावा अशाच होत्या. लिबियामध्ये वीज मोफत होती, पेट्रोल पाण्यापेक्षा सुद्धा स्वस्त होतं, शिक्षण आणि उपचारांवर सरकार एकही पैसा घेत नव्हतं. गदाफी त्यांनी ग्रेट मॅनमेन रिव्हर यांसारखे प्रोजेक्ट बनवले होते. पण 2011 मध्ये जेव्हा अरब स्प्रिंगची लाट लिबियात पोहोचली तेव्हा गदाफींनी यांनी ती ताकदीनं दाबवण्याचा प्रयत्न केला. गदाफीची याची खरी चूक तेव्हा समोर आली जेव्हा त्यांनी आफ्रिकेसाठी गोल्ड दिनार नावाचं सामायिक चलन आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं की आफ्रिकेनं आपल्या संसाधनाचा जो सौदा आहे तो डॉलर ऐवजी आता सोन्यात करावा आणि इथूनच अमेरिकेला प्रॉब्लेम झाला. मानवाधिकाराच्या रक्षणाच्या नावाखाली नाटोनं लिबियावर भीषण बॉम्बफेक केली आणि शेवटी रस्त्यावर गदाफी यांची हत्या झाली. आज लिबिया एक अयशस्वी राष्ट्र बनलंय, पण तिथं कोणतंही सरकार नाहीये. अशीच काहीशी कहाणी सिरियाची आहे. सिरियाच्या बर्बादीचा खेळ फक्त एका शासकाला हटवण्यापुरता नव्हता, तर तो दोन देशाच्या स्वार्थांचा आणि पाईपलाईनच्या राजकारणाचा निकाल होता. कतार पासून युरोप पर्यंत एक गॅस पाईपलाईन टाकण्याची योजना होती, जिला सिरियाच्या बशर अल असद या सरकारने आपल्या जुन्या साथीदाराच्या म्हणजेच रशियाच्या हिताचा विचार करून याला नकार दिला होता. बस याच नकारामुळे सिरिया अस्थिर करण्याची स्क्रिप्ट लिहिली गेली. आज सिरिया महासत्ताचा आखाडा बनली गेली आहे. करोडो लोक निर्वासित झाले आहेत. अमेरिकेनं दावा केला की हे सर्व दहशतवाद संपवण्यासाठी केलं गेलंय, पण खरं तर या सिरियाचा सर्वात उपजाऊ तेल क्षेत्रावर आणि गव्हाच्या साठ्यावर तिथं अमेरिकेनं कब्जा केला. अफगाणिस्तानची कहाणी तर 20 वर्षाच्या फेरफाराची आहे. 2001 मध्ये अल कायदा आणि तालिबान या संपवण्याच्या नावाखाली अमेरिका तिथं शिरली आणि 20 वर्ष खर्च केले. लाखो निष्पाप अफगाणी मारले गेले. जेव्हा अमेरिकेचा स्वार्थ संपला तेव्हा त्यांनी खड्ड्यात जा तुम्ही म्हणून तिथून पळ काढला. कबूल विमानतळापर्यंत तर तेथे दृश्य तर जग विसरू शकत नव्हतं. लोक विमानाच्या टायरला लटकून पळत होते. हीच कहाणी यमनची आहे. यमनमध्ये अमेरिकेने थेट सैन्य उतरवलं नाही, पण आपल्या साथीदारांना अशी काही घातक अस्त्र दिली की संपूर्ण देश तिथं स्मशान बनलं. यमनकडे इराकसारखं तेल नव्हतं, म्हणून जगानेही तिकडे जास्त काही लक्ष दिलं नाही. आज यमनमध्ये दर 15 ते 20 मिनिटाला एक मूल भुकेनं मरतंय. एकूणच सारा खेळ अमेरिकेचे हित आणि डॉलरचा होता. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेनं जगाला अशा आर्थिक व्यवस्थेमध्ये जखडला आहे जिथे तेल फक्त डॉलरमध्येच विकत घेतलं जाईल. जेव्हा एखादा देश याच्या विरोधात जातो तेव्हा त्याची अवस्था सदाम आणि गदाफी सारखी केली जाते. आज रशिया आणि चीन याला आव्हान देत आहे. इराणच्या बाबतीत देखील आता काय होईल? इराण, इराक किंवा लिबिया सारख्या कमकुवत देश हा इराण नाहीये. इराणकडे एक संघटित सेना आहे. तरी देखील अमेरिका जे करत आहे त्याला आर्थिक दहशतवाद आता म्हणता येईल. कडक निर्बंध लावून इराणच्या चलनाची किंमत इतकी कमी केली गेली आहे की तिथे लोक आता सरकारचा तिरस्कार करू लागलेत. अमेरिकेची नजर इराणच्या गॅस आणि तेल साठ्यावर आहे. खामोनी यांच्यानंतर नेतृत्व बदलताना तिथे गृहीत व्हावं असा अमेरिकेचा प्रयत्न आहे. आता इराणला ठरवायचंय की त्यांना बर्बाद व्हायचं आहे की नाही. इतिहास पुन्हा पुन्हा चेतावणी देतोय की बाह्य हस्तक्षेप देशामध्ये सुख शांती घेऊन येत नाहीत. इराणची तबाही, लिबियाची अराजकता, सिरियाचं रक्त आणि अफगाणिस्तानचा धोका, प्रत्येक वेळी कहाणी एकच आहे की आता जगाने हे समजून घ्यायला हवं की अमेरिका जेव्हा मदतीची भाषा करते तेव्हा त्यांचा हेतू लोकांचं भलं करणं नसून स्वतःचा फायदा करून घेणे असतो. इराण आज अशाच अग्निपरीक्षेतून जात आहे आणि अशा परीक्षेतून जात असताना खरंच अमेरिका त्यांना उद्ध्वस्त करेल का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.